आणि आजच्या राजकीय बातम्या पाहूयात। बूथ कॅप्चरिंग झाल्यामुळे परळीमध्ये फेर मतदान घ्या, शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी। शरद पवार गटाकडून बूथ कॅप्चरिंगचे व्हिडिओ आयोगामध्ये सादर। निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सुबोध सावजी यांच्यावर गुन्हा दाखल। सावजी यांनी ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यास निवडणूक आयुक्तांचा खून करण्याची धमकी दिली होती। मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळावरील बैठकीला मराठवाड्यामधले 8 पैकी 6 पालकमंत्री गैरहजर। रात्री उशिरा मेसेज मिळाल्याचं दिलं कारण। तानाजी सावंत आणि गिरीश महाजन हेच फक्त उपस्थित। राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर झाली, सरकारचं राज्यातील दुष्काळाकडे दुर्लक्ष। बैठकीला फक्त 2 पालकमंत्री येतात, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, शरद पवार यांची टीका। मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही, टाइमपास स्वरूपाची बैठक होती, पालकमंत्री बैठकीला गैरहजर राहिले, अंबादास दानवेंसह पटोलेंची टीका। छगन भुजबळ यांचे जाऊ द्या, कुठलाच राहिला नाही, आपल्या नादाला लागाल तर सोडणार नाही, इतरांनी सावध व्हावं, अन्यथा तुमची अवस्था अशीच होईल, मनोज जरांगे यांचा सूचक इशारा। मनोज जरांगे यांनी आरक्षणावर बोलावं, राजकारणाचे विषय आमच्यावर सोडा, आमदार नितेश राणेंचा मनोज जरांगे यांना सल्ला। आशिष शेलार यांनी कीर्तिकरांच्या विरोधामध्ये पुरावा दाखवावा, शेलार दरेकर यांच्याकडून झालेल्या अडचणी आम्ही सांगू शकतो, आम्ही जर बोललो तर धुवून टाकू, कीर्तिकरांविरोधातील कारवाईला मी विरोध करणार, आनंदराव अडसुळांची आक्रमक भूमिका। नवनीत राणांचं गेल्या 5 वर्षात एकतरी काम दाखवावं, आनंदराव अडसुळांचा राणांना विरोध कायम, महायुतीचा घटक असल्यामुळे माघार, राज्यपाल बनवणार असं म्हणाले। पाहुयात आता काय देणार अडसुळांची माहिती।